भावांनो बहिणींनो, काय चाललंय सगळ्यांचं? नमस्कार. झालं का सर्वांचं जेवण? माझं जेवण काय झालेलं नाहीये. माझ्या रियाजला पण आज बरं नाहीये. रातपासून जरा जाम झालेला आहे. सर्दी खोकला, अंग पण तापलंय, थोडं अंग पण गरम लागतंय. आता त्याचा पप्पा पण कामाला गेलेले, तर त्याला दवाखान्यात ते आल्यावरच नेतील 3 वाजता. काल पाऊस होता ना, काल बाहेर गेल्यामुळे ना घरी पण काय राहत नाही. आणि ते थांबदार इकडे त्याला वरण भात केलाय खायला. त्याच्या तोंडाला पण चव नाहीये, सारखा असा उलटी काढतोय चारायला घेतलं तर. मोठ्या माणसालाच होते तसं, तर लहान बाळाला तर काय होणार नाही. ये इथे इथे ये. त्याला आज काय आंघोळ पण घातली नाही, तर ती सर्दी खोकला नका. एक दिवस बी ना आंघोळीचा राहत नाही बरं का भावांनो बहिणींनो. त्याला आंघोळीचं असं लय भारी वळण आहे. एक दिवस आंघोळीचा तरी एवढा ताप होता, सर्दी होती, तरी पण मला म्हणला मम्मी मला आंघोळ घाल म्हणून. पण मी नाही घातली त्याला आंघोळ. गरम पाण्याने हात तोड पुसून घेतलंय. कामं उरकलेत, बसले म्हणले एखादा ब्लॉग तर बनवा. बाकी तुम्ही काय काय जेवण केलं नक्की सांगा. रिया इकडे ये ना. तर रातभर झोपला नाही, मला सुद्धा झोपू दिलं नाही माहिती का. डोळ्याला डोळा नाही, सारखा रडतोय सारखा रडतोय. सर्दीने नाक जाम होत असन तर नुसता असा उलटा पालटा होतोय. तर मग 5 वाजता वापस उठले. रियांच्या पप्पाला डबा द्यायचा होता, मग 5 भाकरी केल्या ज्वारीच्या आणि छोलेची भाजी केली. त्यांना डबा बनवून दिला, नाश्ता केला, ते गेले. तिथून पुढं मग माझ्या घरचं आवरलं. तर बसले आपलं निवांत, म्हणे एखादा भाऊ बहिणीसाठी आपला ब्लॉग बनवूया. तर जेवते, रियांशला पण जेव घालते. 1 वाजला. तर तुम्हाला पण ब्लॉग कधी बघायला भेटेल माहिती नाही, कारण की रेंजचा पण भरपूर आहे ब्लॉग. इथं रेंज नाही आणि एअरटेलचं सिम असल्यामुळं रेंजच नाही. एवढं अपलोड व्हायला भरपूर टाइम लागतो, 1-2 तास. घ्या सगळ्यांनी काळजी. चला बाय. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बोल कमेंट करा. अजून कमेंट करा. बोल बाय.